आणि आता बातमी विस्तारानं आपण बघूया। श्रीलंकेतून श्रीरामाच्या पादुका अयोध्येत दाखल झाल्यात। ज्या ज्या ठिकाणी श्रीराम गेले होते त्या ठिकाणाहून या पादुका दाखल झाल्यात। श्रीराम चरण पादुका चित्रकूट धाम या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांनी। धाम या ठिकाणाहून श्रीरामाच्या पादुका ज्या चरण पादुका आहेत त्या अयोध्येमध्ये दाखल झालेल्या आहेत। आपण या ठिकाणी पाहतोय की या श्रीरामाच्या चरण पादुका आपल्याला पाहायला मिळत आहेत। रथामधून या श्रीराम पादुका ज्या आहेत त्या अयोध्येमध्ये दाखल झालेल्या आहेत। आपण पाहतोय की या ठिकाणी पादुकांचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती गर्दी जी आहे ती होताना पाहायला मिळते। या चरण पादुका ज्या आहेत आपण त्यावरती पाहतोय की ही चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अष्टधातूपासून या चरण पादुका ज्या आहेत बनवलेल्या आहेत। बाबाजी, चरण पादुका किस किस चीज से बनाई गई है? जी, ये रास्ते भर इस चीज से परेशान हो। लोग पूछते चांदी की है, सोने की है, कितने किलो की है। भैया ना तो खरीदी है और ना बेचना है। ये राम की चरण पादुका है। ये चरण पादुका हम श्रीलंका से लेकर आए थे। जहाँ जहाँ राम गए 14 साल तक रहे, उस समय होटलें नहीं थी, धर्मशालाएं नहीं थी। तो उस समय हमारे मन में कल्पना थी राम जहाँ जहाँ गए उनका सबका स्वागत करें, क्योंकि राम आते समय किसी से मिलकर नहीं आ पाए थे। तो श्रीलंका से चरण पादुका हम लेकर अयोध्या तक आए थे। आपण पाहतोय की श्रीलंकेमधून चित्रकूट धाम या ठिकाणून आपण पाहतोय की श्रीलंका चरण पादुका ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत। ज्या ज्या ठिकाणी प्रभू श्रीराम गेलेले होते त्या ठिकाणी जाऊन या श्रीराम पादुका ज्या आहेत त्या तयार करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी मोबाईलवर दिली आहे। राकेश प्रदीप कापसे, टीव्ही मराठी, अयोध्या।